हॅलो नमस्कार सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. इथे माझ्या बाजूला तुम्हाला आरवी आई दिसत असेल आणि पुढे बसलेले आहेत पप्पा. आम्ही निघालेलो आहोत एअरपोर्टच्या दिशेने, कारण आज आहे सॅटर्डे 27 तारीख आणि भारतातली माझी ही ट्रिप आता संपलेली आहे आणि अबुधाबीला आता मी रिटर्न निघालेली आहे. माझ्या मागे इथे लगेज बॅग्स आहेत. ते यावेळी सामानसुद्धा जास्त आहे. टोटल 5 बॅग्स आहेत. मला माहीतच आहे की मंदार कधीच अबुधाबीला रिटर्न गेलेले आहेत, त्यामुळे आज पहिल्यांदा मी आर्विकला घेऊन एकटीने ट्रॅव्हल करते आणि मला एअरपोर्टपर्यंत सोडण्यासाठी आई, पप्पा आणि दादासोबत आलेले आहेत. पण दादा मात्र तुम्हाला गाडीमध्ये दिसत नाही आहे, कारण तो त्याच्या गाडीमध्ये मागे आहे. माझं सामान जास्त असल्यामुळे मला मोठी कॅब करणं हा एकच ऑप्शन होता आणि आता रिटर्न जाताना मग ते सर्व एकत्र जातील. आज निकितासुद्धा मला एअरपोर्टला सोडण्यासाठी येणार होती, पण लास्ट व्लॉगमध्येच मी तुम्हाला सांगितलं की जस्ट तिचा LLBचा रिझल्ट लागला आहे आणि आज तिच्या कॉलेजमध्ये काही डॉक्युमेंट सबमिशन होतं, त्यामुळे तिला तिथे जावं लागलं. भारतात मी टोटल 1.5 महिना होती आणि 1.5 महिन्याचा वेळ कसा भरभर निघून गेला समजलंच नाही. बरीचशी महत्त्वाची कामं होती, ती सर्व करण्यात, शॉपिंग, सगळ्यांना भेटण्यामध्ये कसा निघून गेला समजलंच नाही. आणि आज सकाळपासून खरंच खूप खराब वाटतं आहे, कारण आता सगळ्यांचा निरोप घेण्याची वेळ आलेली आहे आणि आई यांना सतत 2 दिवसापासून अधूनमधून रडते आहे या विचाराने की आता तू जाणार, तुम्ही दोघं गेलात की घर पूर्ण खायला उठणार. तर आम्ही पोहोचलेलो आहोत एअरपोर्टला. फायनली आता मी निघालेली आहे आणि यावेळी मी एकटी असल्यामुळे आई पप्पांना जरा जास्त काळजी वाटते. ठरवलं होतं की आज निघताना इमोशनल व्हायचं नाही, कारण आई पुन्हा एकदा रडेल. पण पप्पांच्या डोळ्यातलं पाणी पाहून मला काही राहवलं नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही सर्वच इमोशनल झालो. चला तर मी आता आतमध्ये एंट्री करते आणि आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझा भारत ते अबुधाबीपर्यंतचा प्रवास जितकं शक्य होईल तितकं शेअर करणार आहे. सर्वात पहिल्यांदा मी आलेली आहे चेक इन काउंटरला, जिथे बरीच मोठी क्यू होती. पण आर्विकला पाहून त्यांनी मला पहिल्यांदा घेतलं, कारण मी त्यांना रिक्वेस्ट केली तशी. बोर्डिंग पास घेतलेले आहेत, आता जाते सिक्युरिटी चेक इनला. सिक्युरिटी चेक इन नंतर मी आता आलेली आहे इमिग्रेशनला आणि खूप जास्त शूट करत नाही आहे, कारण कॉन्फिडेन्शियल एरियाज तर आहेत आणि त्याबरोबर आर्विकवरचं लक्ष डायव्हर्ट होऊ नये म्हणून. आता सर्व प्रोसेस झालेली आहे. बोर्डिंग पास मिळाले, सिक्युरिटी चेक इन झालं, इमिग्रेशन झालं आणि आता मी जाते लाऊंजला, कारण आता थोडंसं फ्रेश होणार आणि मग काहीतरी खाऊन घेणार आणि मग त्याच्यानंतर मग बोर्डिंग 3:30 वाजता आहे. 5ची फ्लाईट आहे, त्यामुळे अक्कासा. तर मग त्या 3:30ला गेटला जायचं आहे मला. तर आता मी सगळ्यात पहिल्यांदा जाते लाऊंजला आणि घरी आता फोन करून सांगते की सर्व प्रोसेस झालेली आहे. पहिल्यांदा मी एकटे ट्रॅव्हल करते आहे आणि ते सुद्धा आर्विकला घेऊन. सो जेव्हा आपण स्वतः सगळं करत असतो ना एकटा, तेव्हा बऱ्याच गोष्टी कळतात. मी आलेली आहे डिपार्चरच्या लॉयल्टी लाऊंजला. तर लाऊंजला एंट्री करताना आपल्याला काय दाखवावं लागतं, त्यापैकी माझ्याकडे मास्टर कार्ड आहे आणि मास्टर कार्डसाठी आपल्या मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागतं, ट्रॅव्हल पास म्हणून, जे स्कॅन करून तुम्हाला एंट्री मिळते. लाऊंजमध्ये आल्या आल्या पहिल्यांदा मी आर्विकला घेऊन फ्रेश झाले आणि आता मस्त जेवणसुद्धा घेऊन आलेले आहे. आणि तुम्ही बघू शकाल बऱ्यापैकी लाऊंज आहे ना लोकांनी ऑक्युपाईड आहे आणि त्या बाजूला समोर आहे फूड काउंटर. आता लाऊंजमधून बाहेर पडलेलो आहोत, मस्त फूडवर खाऊन घेतलं, कारण आता बराच वेळ फ्लाईटमध्ये जेवण नाही आहे. मी कॅरी केलेलं आहे काही फूड आर्विकसाठी आणि माझ्यासाठी, प्लस आम्ही खाऊन घेतलं. आता मी जाते 85A गेटला, कारण 3:30ला बोर्डिंग स्टार्ट होणार आहे. आर्विकने आहे ना लाऊंजमधून आहे ना पेपर ग्लास घेतलेला आहे, ते घेऊन निघाला आहे तो. आणि छान होतं जेवण. आम्ही पनीर भुर्जी आणि रोटी घेतली, गुलाबजाम होतं, पास्ता होता आणि चना मसाला, थोडंसं चाट, कोल्ड्रिंक वगैरे असं सर्व घेतलं आणि आता चालली आहे गेट.
मी आता गेटजवळ पोचलेली आहे. 85 गेट नंबर आहे तिथे. जस्ट फ्रेश होऊन आलो आणि रिलॅक्स बसली. आता सगळ्यांना घरी फोन करते कारण सगळ्यांचे मेसेज येतात. आर्विक तिथे फ्लाईट बघत उभा आहे त्या बाजूला तिकडे. आणि आज सगळी घाई दमायला झालं. आता रिलॅक्स होते आणि सगळ्यांना फोन करते आणि मग ज्यावेळी बोर्डिंग स्टार्ट होईल त्यावेळी मग पुन्हा दाखवते तुम्हाला. 4:45 वाजलेले आहेत. 5:05ची फ्लाईट आहे, त्याच्यामुळे आता लवकरच बोर्डिंग स्टार्ट होईल. तर माझ्या एकटीचा एक्सपिरियन्स कसा आहे ट्रॅव्हलिंगचा ते सांगते. याआधी जितक्यांदा पण फ्लाईटने ट्रॅव्हल केलं आहे ना, तर प्रत्येक वेळी मंदारसोबत असायचे. पण यावेळी पहिल्यांदा मी एकटी जाते आणि मुलं असल्यावरती आपल्याला जास्त केअर घ्यावी लागते कारण त्यांनासुद्धा हँडल करायचं असतं आणि प्लस सर्व प्रोसेस करायची असते. सर्व डॉक्युमेंट्स आणि वस्तू सगळ्या सांभाळायच्या असतात. आणि माझं सामानसुद्धा जास्त होतं. टोटल बरोबर 60 kg सामान होतं, प्लस माझं केबिन बॅग वगैरे असं. तर जी एक्स्ट्राची केबिन बॅग होती ना, तीसुद्धा फ्लाईटमध्ये मी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही घ्या म्हणून. माझ्याकडे 2 केबिन बॅग होत्या. तर जी एक एक्स्ट्रा होती ना दुसरी, ती मी त्यांना फ्लाईटमध्येच घ्यायला सांगितली. तर त्यांनी ती घेतली. आणि म्हणजे मुलांना हँडल करायला एका बॅगेसकट आपल्याला बरं पडतं. तर हां थांब. हां. आणि इथे आर्विकला घाई लागले. कसं वाटतं आर्विक आज मम्मासोबत यायला तुला? हां. तर आता बऱ्याच फ्लाईट्स आहेत ना, टेक ऑफ करताना त्याला बाहेर दिसत आहेत, त्याच्यामुळे तो बघतोय. आणि आता मी सुद्धा त्याला तिकडे जाऊन दाखवते जरा. 3:30चं बोर्डिंग सांगितलं होतं, पण आता ऑलमोस्ट 4 वाजायला आले आहेत आणि अजून काही गेटवरती फ्लाईट दिसत नाही आहे. याचा अर्थ फ्लाईट कुठेतरी रनवेला आहे आणि तिथे आम्हाला नेतील लवकरच. आणि पाऊससुद्धा बराच पडतोय आणि इथे आकाशा फ्लाईटचेच क्रू मेंबर्स आलेले आहेत, त्याच्यामुळे बोर्डिंग आता लवकरच स्टार्ट होईल. मी सांगितलं तसंच झालं. फ्लाईट आता रनवेला असल्यामुळे बस आम्हाला तिथपर्यंत पोहोचवेल. आणि ही आहे आमची आजची आकाशा फ्लाईट, ज्याने मी पहिल्यांदा ट्रॅव्हल करणार आहे. याआधी मी आकाशाने कधीच ट्रॅव्हल केलेलं नाही आहे. तर या फ्लाईटची सर्व्हिस कशी आहे याचा रिव्ह्यू मी आज नक्कीच तुमच्याशी शेअर करेन. गो फास्ट. Hi. Good evening. गुड इव्हनिंग. Hello, welcome on board, sir. हॅलो. तर माझी आता ही इकडे एक सीट आहे आणि त्या बाजूला त्या रोमध्ये एक सीट आहे. मला रिक्वेस्ट करा बोलले कोणी तयार होईल. बोर्डिंग पास घेतानाच मी 2 सीट बाजूबाजूला सांगितल्या होत्या, पण बाजूबाजूला 2 सीट अवेलेबल नाही आहे सांगितलं आणि विंडो सीट तर त्याहून अजिबात नाही आहे. त्यामुळे मला म्हणाले होते की तुम्ही कोणाला तरी रिक्वेस्ट करू शकता. तर आता मी तेच करणार आहे. अजून संपूर्ण फ्लाईट रिकामा आहे. अजून बरीच लोकं बोर्डिंग करायची बाकी आहेत. खूप जास्त मोठी क्यू होती, त्याच्यामुळे मी आर्विकला घेऊन लवकर बोर्डिंग केलं. काय होतं माहिती आहे, एअरपोर्टची सर्व प्रोसेस आहे ना 3 तासाआधीचपासून चालू झालेली असते आणि लहान मुलांना इतके पेशन्स ठेवत नाहीत. ते एअरपोर्टला कंटाळलेले असतात, त्यामुळे त्यांना सगळीकडे पोहोचायची घाई लागलेली असते. त्यामुळे तुमच्यासोबत जर मुलं असतील ना, तर नक्कीच तुम्ही क्यूमध्ये न उभं राहता रिक्वेस्ट करा. तुम्हाला लगेचच पुढे घेतलं जातं, ज्यामुळे मुलांना प्रवासात कंटाळत नाहीत आणि आपल्याला जास्त त्रास होत नाही. त्यामुळे फ्लाईट स्टार्ट झालेली आहे आणि रनवेला असल्यामुळे ना एअरपोर्टचा आतला बराचसा भाग मी तुम्हाला दाखवू शकते. I've come so far away from home. There's no way I'm turning back now. My destination is unknown, so I'll keep pushing, never slow down. A big blue sky, a pocket of dreams, a head full of hopes, possibilities. I'm taking a chance to reach for the stars, for the stars. फायनली फ्लाईटने टेक ऑफ केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आर्विक विंडो सीटला बसलेला आहे. आर्विक खूप जास्त लकी आहे की त्याला आवडणारी विंडो सीट त्याला मिळालेली आहे. मी म्हटल्याप्रमाणे आज आमच्या दोघांच्याही सीट सेपरेट होत्या आणि आता ॲडजस्ट होऊन दोन्ही सीट कंटिन्यू आणि तीसुद्धा विंडो सीट मिळालेली आहे. तर मी आर्विक खूप जास्त हॅप्पी आहे आणि नेहमीप्रमाणे मला खूप जास्त प्रश्न विचारतो येतो आणि मला त्याची उत्तरं द्यावीच लागतात.
मी सांगितल्याप्रमाणे या फ्लाईटमध्ये जेवण नाही आहे, पण मी जे काही फूड कॅरी केलं होतं ते जस्ट आर्विकने खाल्लेलं आहे. आणि तसंही आम्ही लाऊंजमध्ये बऱ्यापैकी जेवलेलो होतो. आणि जर अजून काही मला लागलंच तर मग मी फ्लाईटमध्ये ते परचेस करेन. आणि आता सकाळपासून धावून चालून एवढं थकलेलं आहे तरीसुद्धा त्याला बघून काही झोपण्याची चिन्ह दिसत नाही आहेत त्याचे. पुढच्या सीटवरती सुद्धा एक लहान मुलगा आहे, त्याच्यामुळे हे दोघं एकमेकांची त्यांचा खाऊ एक्सचेंज करतायत, गप्पा मारतायत. आणि आपली मुलं जागी असतील ना तर आपल्या आयांना काही झोप लागत नाही. तर माझंसुद्धा आता तसंच झालेलं आहे. आणि आता त्याचं काय चाललं आहे तुम्ही बघू शकता. मी त्याला त्याचं तोंड पुसण्यासाठी टिश्यू दिला होता, जे त्याने केलं, पण त्यानंतर त्या टिश्यूने आता तो पूर्ण विंडो क्लीन करतो आहे. आणि पूर्ण 3.5 तासाच्या फ्लाईटमध्ये त्याचं हेच सर्व चालू असतं. आणि आतापर्यंत 100 वेळा त्याचं स्वतःचं बोलून झालेलं आहे, फासन युअर सीट बेल्ट, फासन युअर सीट बेल्ट, पण स्वतःला 1 मिनिटसुद्धा लावून ठेवायचा नाही आहे. त्यावेळी मी मस्त डोळे शांत बंद करून राहिले जेणेकरून तो झोपेल. पण तेवढ्या वेळात त्याने काय केलं तर मागच्या आंटीशी मस्त गप्पा मारल्या आणि मग त्यांनी त्याला खाऊ आता ऑफर केलेला आहे. आणि त्यात भर म्हणून त्याला पुढे हा त्याचा मित्र भेटलेला आहे की जो त्याच्या पप्पाच्या मांडीवर किती वेळ झाला उभा आहे. फ्लाईटचा रिव्ह्यू विचाराल तर अकासा एअरलाईन नवीन असल्यामुळे फ्लाईट चांगली कम्फर्टेबल आहे, नवीनच आहे. आणि जेवण नसल्यामुळे त्याचा रिव्ह्यू तर मी तुम्हाला सांगू शकत नाही आहे, पण बाकी सपोर्टिंग स्टाफ वगैरे सर्व खूप हेल्पफुल आहे, ज्यांनी मला सीटसुद्धा स्वतःच अरेंज करून दिली. आम्ही अबुधाबीला पोहोचलेलो आहोत आणि थोड्याच वेळात आता लँड करू हे तुम्हाला बाहेरच्या दृश्यावरून समजलंच असेल. आणि वेळेपेक्षा लवकर फ्लाईट पोहोचलेली आहे, त्याच्यामुळे अकासा एअरलाईनच्या रिव्ह्यूमध्ये हे सुद्धा ॲड होऊ शकतं. नीट जा आर्विक, व्यवस्थित चाल. जस्ट आम्ही लँड केलेलं आहे आणि आता फ्लाईटमधून बाहेर पडलो आहे आणि आता पुढच्या प्रोसेससाठी पुढे जातो आहे. अजिबात रश दिसणार नाही माझ्या मागे पुढे, कारण आम्ही खूप लगेच बाहेर पडलो फ्लाईटमधून. स्टार्टिंगलाच बसलेलो होतो, त्यामुळे चालताना मला थोडंसं दम लागतो आहे, कारण माझ्याजवळ असलेली शोल्डर बॅग 7 kgची आहे, त्यामुळे थोडं हेवी झालेलं आहे. आणि मला आता ना लवकरच मंदार एअरपोर्टला घ्यायला येणार आहेत. आता मी सर्वात पहिल्यांदा जाते सिक्युरिटी चेक इनला आणि तुम्हाला समोर काउंटर दिसतच असेल. तर आता सिक्युरिटी चेक इन आणि इमिग्रेशन सर्व झालेलं आहे. आता आलेली आहे मी बॅगेज कलेक्शनसाठी. तर आमच्या फ्लाईटचं 8 नंबर बेल्टला बॅग झालेले आहे, तर मी आता तिथे जाते. सो 8 नंबर बेल्ट इथे आहे आणि आता बॅग्स येत आहेत. सगळ्यात पहिला मी ट्रॉली घेते आणि मग बॅग्स कलेक्ट करते. एक बॅग आलेली आहे माझी आणि अजून 3 बॅग्स बाकी आहेत. तर अशा बॅग्स पडत आहेत तिथून मेन, आणि मग त्या पूर्ण पट्ट्यावरती फिरतात. बऱ्याच जणांना माहितीच असेल. आणि मग आपली बॅग जेव्हा येते तेव्हा आपण ती उचलायची. माझ्या आतापर्यंत एकच आली आहे. अभी का लेट्स गो, अभी वी आर गोइंग. अभी तर आता सर्व बॅगेज झालेलं आहे माझं घेऊन. सर्व एवढ्या बॅग्स घेऊन झालेल्या आहेत. आणि इथून एक्झिट आहे जिथून मी आता बाहेर पडते. आणि मंदारसुद्धा पोहोचलेले आहेत आम्हाला घेण्यासाठी. Come so far away from home. There's no way I'm turning back now. My destination is unknown, so I keep pushing, never slow down. A big blue sky. विसरला. फायनली भेटलोय. जस्ट पोहोचलोय. अजिबात झोपला नाहीये, नाही पूर्ण झोपलाय. गोंधळ घातलाय त्याने. हा, हो. तुला पण नाही झोपायला दिलं. अजिबात नाही झोपायची, सारखं मम्मा मम्मा करून उठवायचा. फायनली आता भेटलेलो आहोत. चल आणि आता आता घरी. आता तुला उद्यापासून अभ्यासाला लावायचं. चला. मी घेतो. चला आता पप्पांची ड्युटी सुरू. मग कसं वाटलं माझं फर्स्ट एकटीने ट्रॅव्हल? मस्त. मी आता रिलॅक्स झालो. आणि नेक्स्ट मग? टाइम आता टेन्शन नसेल. टेन्शन नाही. हो, आल्या आल्या इकडचं वातावरण एवढं ह्युमिड आहे. खूप जास्त ह्युमिड आहे. आता
कॅब येईल घ्यायला आम्हाला. आता अजून अर्धा तास लागेल घरी पोचायला. एअरपोर्ट फार जास्त लांब नाही आहे आमच्या या घरापासून. अंदाजे 3 दिवसापूर्वीच कॅब बुक करून ठेवली होती. लास्ट टाईम मी तुम्हाला एअरपोर्ट ट्रान्सफर सर्व्हिसबद्दल सांगितलं आहे त्याच्याच थ्रू. आणि आता कॅब आलेली आहे, त्यामध्ये मंदाऱ्यानं सर्व आमचं सामान ठेवत आहेत. अर्ध्या तासात आम्ही आमच्या अबुधाबीच्या या घरी पोहोचू. आणि तुम्हाला माहीतच असेल, हे घरसुद्धा मी नव्याने सर्व 1 महिनाभरात सेट केलं होतं आणि त्यानंतर मग मी भारतात गेले होते. से बाय, थँक्यू. आता पहिल्यांदा घरात एंट्री करते आणि बघते की 1.5 महिन्यामध्ये नवरोबांनी घर कसं क्लीन ठेवलेलं आहे, किती व्यवस्थित ठेवलेलं आहे, की माझ्यासाठी काम वाढवून ठेवलेलं आहे ते. तर फायनली आता घरी पोहोचलेलो आहोत. दुपारी निघालो होतो 12 वाजता आणि आता वाजलेले आहे तिथे 8. तर एवढ्या तासांचा प्रवास केला. आज पहिल्यांदा एकटीने प्रवास केला आर्विकला घेऊन. तर छान होता माझा एक्सपिरियन्स. सगळं व्यवस्थित झालं, कुठे काही प्रॉब्लेम नाही आला. आणि जस्ट आता सर्व बॅग्स ठेवलेले आहेत. थकलेलो आहोत. आता फ्रेश होणार आणि थोडंसं डोकं जड झालं आहे, तर आता फ्रेश होणार आणि मग मस्त आता काहीतरी ऑर्डर करतील मंदार, मग जेवू आणि रेस्ट करणार. आणि उद्यापासून आहे ना लगेचच आर्विकचं ॲडमिशन बघायचं आहे समर कॅम्पचं, तर त्याची एन्क्वायरी वगैरे करू. आणि आता एक नवीन लाईफ पुन्हा सुरुवात करायची आहे इथे आल्यानंतर असं ठरवलं आहे. आणि नवीन नवीन कंटेंट तुमच्यापर्यंत घेऊन यायचं आहे. तर आय होप तुम्हाला ते सर्व आवडतील. आणि आता आल्यानंतर आहे ना थोडंसं अजून मला आठवण येते भारताची. तर थोडंसं इमोशनल पण व्हायला होतं, कारण की तिकडची सवय झाली होती. आणि आई पप्पांना सोडून आल्यानंतर आहे ना खूप खराब वाटतं आहे, कारण आता सवय झाली होती त्यांच्यासोबत राहायची एवढे दिवस. आणि थोडंसं आता 1-2 दिवस पुन्हा सेट व्हायला वेळ लागेल, नॉर्मल व्हायला. नॉर्मल रुटीन एकदा बिझी झाल्यावरती मग आठवण याची कमी होईल. रोज तर व्हिडिओ कॉल होतच असतो, पण तरीसुद्धा एक सवय झालेली असते. तर ठरवलं होतं अजिबात रडायचं नाही. निघताना मी सगळेच रडलो, आई पप्पा मी वगैरे. तो इमोशनल मोमेंट असतो की तो होतोच निघताना, पण त्याच्यानंतर मी कंट्रोल केलं होतं. पण आता इथे आल्यावरती आणखी आठवण येते. तर थोडा वेळ लागेल सेट व्हायला. असा होता आजचा ब्लॉग ट्रॅव्हलचा फ्रॉम मुंबई टू अबुधाबी. आणि पुन्हा भेटू मग नवीन व्लॉगमध्ये विथ नवीन कंटेंट. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.